महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ यांच्या मार्फत एक भरती आलेली मित्रांनो। ही भरती जी आहे तर ती विविध पदांसाठी इथं आलेली आणि याच्यामध्ये 26 जुलै 2026 पर्यंत तुम्ही जे आहे तर ते अर्ज करू शकतात। याच्याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। बघा, जी नेमणूक आहे तर ती पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ही भरती जी आहे तर ती करण्यात येणार आहे आणि तुम्हाला हे महत्त्वपूर्ण काम जे आहे तर ते इथं करायचं आहे। आणि इथं 33 पदांसाठी भरती आहे आणि ही सर्व पद कंत्राटी स्वरूपाचे आहेत। 11 महिने करारावर तुम्हाला इथं नियुक्ती जी आहे तर ते दिली जाणार आहे। ही परमनंट सरकारी नोकरी नसणार आहे, याच्याविषयी तुम्ही व्यवस्थित पद्धतीने लक्षात घ्या। परंतु बरेच उमेदवार असतात की त्यांना घराजवळ जर नोकरी मिळत असेल, मग ते कॉन्ट्रॅक्ट स्वरूपाचे का असो ना तर त्यांना चालतं। आणि हे कॉन्ट्रॅक्ट काय होतात माहितीये का, 2-3 वर्ष एक्सटेंड पण होतात, त्याच्यामुळे तो फायदा होतो। जरी आता 11 महिने दिसले तर नंतर परत 11 महिन्याचं एक कॉन्ट्रॅक्ट जे आहे तर ते करतात। आणि हे सरकारी कॉन्ट्रॅक्ट आहे मित्रांनो। कॉन्ट्रॅक्टचे दोन प्रकार असतात, एक थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट आणि सरकारी कॉन्ट्रॅक्ट भरती। ही सरकारची कॉन्ट्रॅक्ट भरती, कुठली कंपनी भरती करत नाही, सरकारच तुम्हाला डायरेक्ट वेतन जे आहे तर ते देणार आहे। 26 जुलै 2026 पर्यंत तुम्ही इथं अर्ज जे आहेत तर ते इथं करू शकतात। ओके, आता याची जी एकूण रिक्त पदं पाहिली तर एकूण रिक्त पदे किती आहेत मित्रांनो, 33 आहेत। कंत्राटी स्वरूपाची भरती आहे। प्रामुख्याने हा जो जॉब लोकेशन तुमचं असणार आहे हे सोलापूर, नागपूर आणि बारामती आणि इतर आगामी काळात जे काही प्रकल्प सुरू होतील तिथं तुम्हाला ते पाठवतील। पण आता तरी सोलापूर, नागपूर आणि बारामती इथं जे काही त्यांचे प्रकल्प चालू आहेत तर त्याच्या संदर्भात तुम्हाला तिथं जॉब करावा लागणार आहे। हे 33 पदांचं संपूर्ण कॅल्क्युलेशन आहे मित्रांनो, कोणते किती पदं जे आहेत तर ते लागणार आहे। मी तुम्हाला डिटेलमध्ये जे आहेत तर ते आता माहिती सांगतो। बघा, तांत्रिक आणि इंजिनिअरिंग स्वरूपाची जवळपास 14 पदं आहेत, प्रशासकीय स्वरूपाची 6 पदं आहेत आणि सहाय्यक कर्मचारी सपोर्ट स्टाफची जवळपास 33 पदं आहेत, 13 पदं आहेत आणि हे 33 पदांचं वर्गीकरण आहे। याच्यामध्ये बघा, डायरेक्टर टेक याची एक पद आहे, त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल एक जागा आहे, सब इंजिनियर सिव्हिलची एक जागा आहे, त्याच्यानंतर ज्युनियर इंजिनियर सिव्हिलची 7 जागा आहे। बघा, सिव्हिलच्या उमेदवारांना बऱ्याच ठिकाणी अनुभव विचारला जातो तर त्यावेळी हा अनुभव त्यांना कामात येऊ शकतो। इलेक्ट्रिकलच्या उमेदवारांची एक जागा आहे, असिस्टंट टाउन प्लॅनर याची एक जागा आहे, आर्किटेक्ट याची एक जागा आहे आणि ड्राफ्ट्समन याची एक जागा आपल्याला इथं पाहायला मिळते। त्याच्यानंतर शासन, प्रशासन, लेखा आणि सहाय्यक पद जर आपण पाहिले, बघा, संचालक लेखा आणि वित्त एक जागा आहे, कनिष्ठ अधिकारी जमीन एक जागा आहे, लेखाधिकारी एक जागा आहे, सहाय्यक आणि कनिष्ठ अधिकारी प्रशासन 2 जागा आहेत, सहाय्यक विपणन अधिकारी एक जागा आहे, लिपिक टंकलेखक म्हणजे क्लर्कच्या 8 जागा आहेत, जवळपास इथं 8 जागा पाहायला मिळतात आणि शिपाईच्या इथं 5 जागा पाहायला मिळतात। आणि इथं भरती जी आहे ना तर ती 2 पद्धतीने होणार आहे मित्रांनो, 2 पद्धतीने भरती होणार आहे। एक जे सेवानिवृत्त अधिकारी असतील ते पण इथं अप्लाय करू शकतात, सोबत खाजगी क्षेत्रातील जे उमेदवार आहेत प्रायव्हेट सेक्टरमध्ये ते पण ज्यांच्याकडे अनुभव असेल तर ते इथं अप्लाय करू शकतात। आता इथं फ्रेशरला घेतात का ते अजून माहिती नाही, ते पूर्ण डिटेल आल्यावरच आपल्याला कळेल। 11 महिन्यांचा तुमचा कॉन्ट्रॅक्ट असणार आहे। आता पगार किती मिळणार आहे ते पण सांगितलेलं नाही, माझ्या अंदाजे जेव्हा त्यांची डिटेल नोटिफिकेशन येईल त्याच्यामध्ये आपल्याला पगार जो आहे तर तो पाहायला मिळणार आहे। पण पगार जो असेल तो फिक्स असेल। फॉर एक्झाम्पल त्यांनी ठरवलं की 50,000 पगार असेल तर तो 50,000 फिक्स असेल, त्याच्यामध्ये काही भत्ते वगैरे ते काही इन्क्लूड करणार नाही। त्याचा अर्जाचा नमुना आणि अटी शर्ती या सर्व mahaonline.gov.in याच्यावर येणार आहे। ही म्हाडाची भरती नाही बरं का, बऱ्याच टेलिग्राम ग्रुपला सकाळीपासून फिरते म्हाडा जाहिरात, म्हाडा जाहिरात, तरी म्हाडा जाहिरात नाही मित्रांनो, महा हाऊसिंगची जाहिरात आहे। म्हाडा हे वेगळं आहे बरं का, उगाच हे म्हाडाशी जोडून विद्यार्थ्यांना आकर्षित करून फॉर्म भरायला लावू नका मित्रांनो, लक्षात घ्या। हा महा हाऊसिंगचा प्रोजेक्ट आहे, वेबसाईट पण अलग आहे आणि सगळं त्यांचा कारभार अलग आहे मित्रांनो, हे तुम्ही इथं लक्षात घेतलं पाहिजे। ओके, बाकी याच्या संदर्भात काही अपडेट असेल तर तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळून जाईल। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।